तर मी करणार होती वरुडचे गणपती एक्सप्लोर. तर चला स्टार्ट करूया. वेलकम टू माय मिनी व्लॉग. सो आजच्या मिनी व्लॉगची सुरुवात झाली होती मस्त फ्रेश अशा वातावरणामध्ये गणपती बाप्पाचे दर्शन करायला. तर म्हटलं चला आज वरोडात जितके गणपती आहे तितके पाहूनच घ्यावं. तर मला जितके माहिती होते मी तितक्याच जवळ गेली होती. हे होतं रत्नबारकी बंधूज आपलं दुकान आहे, तिथले गणपती बाप्पा होते. ते काहीतरी खाटूबाबाचं भजनाची तयारी चालू होती. नंतर हे होते आपले शनिवार पेठवरचे गणपती बाप्पा होते. बघू शकता किती छान शिव, आपली पार्वती, त्याच्यानंतर गणपती बाप्पा आणि खूप सुंदर असं डेकोरेशन केलं होतं. मला भयंकर आवडलं होतं. एंट्री गेटवर हे शिवाजी महाराज ठेवले होते आपली एंट्री म्हणजे आपलं स्वागत करायसाठी. तर त्याच्यानंतर मी मस्तपैकी थोडं सेल्फी व्हिडिओ वगैरे काढून घेतला. म्हटलं चला यांच्यासोबत काढून घ्यावं बाई. मग पोचली होती मी देशमुखपुऱ्यामधला गणपती. हात पहिले यांचा बंद होता आणि मी पोचल्याबरोबर ते मला आशीर्वाद द्यायला लागले होते. बघू शकता काही ना काही क्रिएटिव्हिटी असते देशमुखपुऱ्यामध्ये. त्याच्यानंतर शनिवार पेठवर खूप छान असते, दुर्गादेवीची सुद्धा असते. तर बघू शकता बाप्पा आशीर्वाद देत होते मला. मी पण खूप खुश झाली होती. मनमोहक मूर्ती होती यांची, पाहिल्याबरोबर खूप छान वाटत होतं. त्याच्यानंतर हे राजुऱ्या नाक्यावरची आहे, म्हणजे हो राजुऱ्या नाक्यावर आतमध्ये गल्ली बोळीमध्ये बसते गणपती बाप्पा. त्याच्यानंतर हे आहे आपले खारीपुऱ्यातले सावता चौक खारीपुरा आहे तिथले गणपती बाप्पा आहे. बघू शकता ते पण शेषनागावर आहे आणि हे पण सावता चौकातलेच आहे. जिकडे भवानीचं मंदिर जाते तिकडे बसले होते बाप्पा. तिकडे गर्दी होती तर मी काही गेली नव्हती. त्याच्यानंतर हे आपले छोट्या भाजी बाजारामधले गणपती बाप्पा, हे पण किती सुंदर दिसत आहे. बघू शकता छान असं मोरावर बसले होते, मोराचे पीस वगैरे खूप सुंदर. आणि हे आपले वरुडचा राजा म्हणजेच आपल्या केदार चौकातले गणपती बाप्पा बघू शकता. हे तर बाई यावेळेनं तर मनमोहकच मूर्ती आहे यांची. म्हणजे वरुडचा राजा सिद्धिविनायक गणेश मंडळ नाव आहे. तर बघू शकता किती सुंदर असे गणपती बाप्पा, एकदम सुंदर वाटत होते. आणि त्याच्यानंतर लास्ट गणपती बाप्पा मी पाहायला गेली होती ते निर्भय नगर की काहीतरी आहे तिथले. सो असे हे सगळे गणपती बाप्पाचे मी दर्शन घेतले होते. सो कसा वाटला ब्लॉग, बाय.